Morning friends. Today's discussion topic is the study of modification of root. All of you know that the definition of the root. The root is a non-green, non-flowering, underground cylindrical and descending axis of the plant body. रूट काय ऑलवेज अंडरग्राउंड म्हणजे सॉईलमध्ये रूट जनरली रूट म्हणलं आपण काय म्हणतो मराठीमध्ये प्लांटचं मूळ असेल. सिलेंड्रिकल डिसेंडिंग ॲक्सिस ऑफ द प्लांट बॉडी. पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक्स मीन्स present in the soil, so called as the positively geotrophic. Next, it develops from the radical produces endogenously lateral branches. म्हणजे रॅडिकली काय होतात प्रोड्यूस करतात लॅटरल ब्रांचेस अँड डज नॉट प्रोसेस द नोड्स इंटरनोड्स लीव्ज अँड बर्ड्स. त्या रूट्सवरती काय होतात नोडल रिजन ॲबसेंट असतो, इंटरनोड नसतात. तर रूट्स काय करतात लीव्ज प्रोड्यूस करत नाहीत म्हणजे पानं तयार करू शकत नाहीत. बर्ड्स असतील हे काय तयार होऊ शकत नाहीत रूट्सवरती. म्हणजे रूट्स आर काय तर पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. अँड नेक्स्ट पॉईंट द फंक्शन ऑफ द रूट. द रूट इज नॉर्मली परफॉर्म द फॉलोइंग फंक्शन्स टू फिक्स द अँकर द प्लांट टू द सॉईल. अँकर म्हणजे काय की ते घट्ट धरून ठेवण्याची क्षमता झाडाला काय करतं फिक्स करण्याचं काम करतं. अँकर of the plant to the soil to absorb the water and minerals from the soil. म्हणजे रूट्स काय करतात फंक्शन काय मेन फंक्शन ॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड मिनरल्स. नेक्स्ट रूट सिस्टीम. देर आर टू टाईप ऑफ द रूट सिस्टीम. वन इज द टॅप रूट सिस्टीम अँड सेकंड वन इज द ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. इन प्रिव्हियस फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्ही काय पहिले स्टडी केलं असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये अल्गी फंजाय ब्रायोफाईट टेरिडोफाईट हे तुम्ही जिम्नोस्पर्मपर्यंत काय केलं स्टडी केलं. सेकंड सेमला अँजिओस्पर्म असेल अँजिओस्पर्म मॉर्फॉलॉजीमध्ये तुम्ही काय पहिल्यांदा काय स्टडी करता की रूट असेल स्टेम असेल लीव्ज असतील रूट स्टेम लीव्ह मॉडिफिकेशन. नेक्स्ट आहे टू टाईप ऑफ द रूट सिस्टीम. फर्स्ट टॅप रूट सिस्टीम अनदर वन इज द ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. आता टॅप रूट सिस्टीममध्ये बघा ए रूट दॅट डेव्हलप्स फ्रॉम ए रॅडिकल ऑफ अँड एम्ब्रिओ ड्युरिंग द सीड जर्मिनेशन. ज्यावेळेस सीड जर्मिनेट होतं ज्यावेळेस आपण सॉईलमध्ये काय करतो सीड प्रोपोगेट करतो त्यावेळेस काय होता तर एक फिजिओलॉजिकल प्रोसेस होते. फिजिओलॉजिकल प्रोसेस झाल्यानंतर अप्पर साईडला जे होतं ते प्ल्युम्युल्स डेव्हलप होतो आणि जे रॅडिकल म्हणजे जे रूट डेव्हलप्स करतो त्याला आपण रॅडिकल म्हणतो. रॅडिकलपासून काय होतात तर रूट डेव्हलप्स होतात. प्ल्युम्युलपासून काय होतं तर स्टेम असेल लीव्ज असतील अप्पर साईडला काय होतात पॉझिटिव्हली निगेटिव्हली जिओट्रॉपिक्स प्ल्युमिल्स आणि रॅडिकल इज अ पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. ट्रू रूट्स किंवा त्यालाच आपण काय म्हणतो टॅप रूट सिस्टीम असं म्हणतो. रॅडिकल ज्यावेळेस रॅडिकलपासून रूट डेव्हलप झाले की कोणते झाले ते टॅप रूट सिस्टीमचे डेव्हलप झाले. द टॅप रूट कंटिन्यूज टू ग्रो अँड बिअर्स ब्रँचेस ऑन इट्स. म्हणजे टॅप रूट्सला काय होतात ते काय होतात रूट्स कंटिन्युअसली ग्रो होतात अँड बिअर्स हॅविंग द ब्रँचेस ऑन इट्स. म्हणजे त्या ब्रँचेस त्यापासून एक मेन प्रायमरी ब्रँच असेल सेकंडरी ब्रँच टर्शरी ब्रँच एका ब्रँचपासून काय होतात अनेक ब्रँचेस काय होतात डेव्हलप होतात. द मेन रूट इज कॉल्ड ॲज प्रायमरी रूट. आता जे पहिल्यांदा जे रॅडिकलपासून डेव्हलप झालेलं आहे जे सेंट्रल रिजनला असतं साईजला बिग असतं त्याला आपण काय म्हणतो तर पहिल्यांदा आहे ते प्रायमरी रूट. नावाप्रमाणे प्रायमरी म्हणजे पहिल्यांदा डेव्हलप झालेलं आहे म्हणजे प्रायमरी रूट रॅडिकलपासून. इट्स ब्रँचेस फर्स्ट ऑर्डर आर कॉल्ड ॲज द सेकंडरी रूट्स. म्हणजे त्या फर्स्ट ब्रँचेसपासून जे डेव्हलप झालं त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी रूट्स म्हणतो. इज दॅट क्लिअर. अँड ब्रँचेस ऑफ द सेकंड ऑर्डर इज कॉल्ड ॲज द टर्शरी रूट. म्हणजे एकापासून दुसरं निर्माण झालं सेकंडरी रूट दुसऱ्यापासून तिसरं निर्माण झालं टर्शरी रूट्स. इज दॅट क्लिअर. द मेन रूट अलॉंग विथ द इट्स ब्रांचेस. म्हणजे त्याला काय होतात मेन रूटलाच काय होतात ब्रांचेस होतात प्रायमरी रूट्स ब्रँच सेकंडरी रूट ब्रँच अँड टर्शरी रूट्स ब्रँच फ्रॉम ए टॅप रूट सिस्टीम. आता ही टॅप रूट सिस्टीम म्हणजे त्याच्यामध्ये प्रायमरी ब्रँच असतील सेकंडरी ब्रँच असतील आणि टर्शरी ब्रँच असतील हे म्हणजे लक्षामध्ये ठेवा बरं का. द ब्रांचेस आर ॲट द प्रोड्युसर इन अ ॲक्रोपिटल सक्सेशन. ॲक्रोपिटल सक्सेशन म्हणजे काय की आपण लीव्ज ॲक्रोपिटल सक्सेशनमध्ये माहिती आहे तुम्हाला कसे असतात अरेंज लीव्ज असतील फ्लावर असतील. ओल्डेस्ट ब्रांचेस आर ॲट द बेस. म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला जी ब्रँच निर्माण होते ओल्डेस्ट ब्रँच
ती कशाला बेसला असते. आणि यंगेस्ट ब्रँच टुवर्ड द टिप रिजन, म्हणजे कसे यंगेस्ट ब्रँच काय होणार त्या टिप रिजनला जे डेव्हलप होते. आपण रेसिमोस टाईप ऑफ द इन्फ्लोरेसन्स पाहिला असेल, ओल्डेस्ट ॲट द बेस आणि यंगेस्ट ॲट द अपेक्स. तर फ्लावर अरेंजमेंटमध्ये रेसिमोस टाईप ऑफ द फ्लावर म्हणजे असं काय बाणाच्या टोक्याप्रमाणे ग्रो होतात. आता सॉईलमध्ये जाल, ओल्डेस्ट ब्रँच कुठले त्याच्यावरती असणार, त्याच्या खाली काय असणार आहे की ते खाली यंगेस्ट ब्रँच असणार आहे, म्हणजे नवीन निर्माण झालेली ब्रँच असणार आहे. द टॅप रूट सिस्टीम्स इज युजली प्रेझेंट इन ए डायकॉटिलिडन्स प्लांट्स. आता अँजिओस्पर्म तुम्ही पाहिलं, अँजिओस्पर्म प्लांट ग्रुप माहिती आहे तुम्हाला. अँजिओस्पर्ममध्ये 2 डिव्हिजन असतात, एक तर मोनोकॉटिलिडॉन्स आणि डायकॉटिलिडॉन्स. मोनो म्हणजे सिंगल कॉटिलिडॉन्स प्रेझेंट इज कॉल्ड ॲज द मोनोकॉटिलिडॉन्स, अँड डाय म्हणजे 2 कॉटिलिडॉन्स आर प्रेझेंट इज कॉल्ड ॲज दी डायकॉटिलिडॉन्स. आता डायकॉटिलिडॉन्समध्ये फॉर एक्झाम्पल बीन्स असेल, तुमचे पायसम सटायवम असेल, आपण घेवड्याची बी असेल, किंवा ज्यावेळेस 2 ही पाकळ्या निर्माण होतात सीडच्या, ज्यावेळेस आपण तुम्ही डिस्कार्ड ही ब्रेक केल्यानंतर त्याला 2 कॉटिलिडॉन्स म्हणतो. एक्झाम्पल सनफ्लावर असेल, मँगो, आंब्याची कुई पाहिली असेल तुम्ही, सनफ्लावर असेल, हे एक्झाम्पल आहे डायकॉटिलिडॉन्सचे. डाय म्हणजे 2 कॉटिलिडॉन्स आर प्रेझेंट. नेक्स्ट प्रायमरी टॅप रूट समजलं. नेक्स्ट ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. The roots which develops from any plant part other than the radicals. म्हणजे काय होतं तर रॅडिकलच्या त्या भोवती त्याच्यावरच्या साईडवरनं ज्यावेळेस जे रूट्स असतील अदर दॅन द पार्ट ऑफ द रॅडिकल, म्हणजे तो सोडून पार्टच्या बाजूच्या पार्टपासून काय होतात ॲडव्हान्टेशियस रूट काय होतात डेव्हलप्स होतात. अँड ॲडव्हान्टेशियस रूट्स अलॉंग विथ देअर द ब्रांचेस टुगेदर द कॉन्स्टिट्यूट ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. म्हणजे त्यापासून काय होतात तर त्या ब्रांचेसपासून ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम डेव्हलप्स होते. कशापासून तर ते अदर दॅन रॅडिकल पार्टपासून. नेक्स्ट पॉईंट बघा. दिस रूट सिस्टीम डज नॉट डेव्हलप्स फ्रॉम ए रॅडिकल. म्हणजे काय होते की टॅप रूट सिस्टीम ऑलवेज डेव्हलप ऑन रॅडिकल. The adventitious root system does not develop from a radical because during the seed germination radical grows into a primary roots. म्हणजे काय होतात रॅडिकलपासून डेव्हलप झालं. पहिल्या टॅप रूटमध्ये आपण काय पाहिलं, प्रायमरी रूट सिस्टीम, सेकंडरी रूट सिस्टीम आणि टर्शियरी रूट सिस्टीम. तसं इथं काय आहे तर जर्मिनेशन रॅडिकल ग्रोज इंटू द प्रायमरी रूट्स. म्हणजे काय होतं ड्युरिंग सीड जर्मिनेशनमध्ये ज्यावेळेस रॅडिकल ग्रोज होतो इंटू ए प्रायमरी रूट्स for a while and die and then the root system develops from the base of the stem. म्हणजे काय होतं जे स्टेमचा बेस आहे, आता सुरुवातीला काय आपण रॅडिकलपासून डेव्हलप झालं म्हणजे टॅप रूट सिस्टीम. आता स्टेमचा जो बेस आहे म्हणजे प्ल्युमेल्स असेल किंवा रॅडिकलच्या अदर दॅन अदर पार्ट असेल तर त्यापासून जे रूट्स डेव्हलप होतात त्यांना आपण काय म्हणतो ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. नेक्स्ट दे आर स्लेंडर अँड फायबर लाईक. स्लेंडर म्हणजे काय, स्लेंडर म्हणजे आपण सिलेंड्रिकल असं म्हणून एखादा मोठ्या आकाराचे आपण पाईपच्या आकाराचे रूट्स असते ते स्लेंडर, फायबर लाईक अँड हेन्स द ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज फायब्रस रूट सिस्टीम. ॲडव्हान्टेशियसला दुसरं नाव काय आहे तर फायब्रस रूट सिस्टीम. आता डिफाईन द ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट कशी होते ते सांगायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते टाईप्स आहेत त्यामध्ये नंतर ते तुम्ही रूटचं फंक्शन इज तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि त्याला ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीमलाच फायब्रस रूट सिस्टीम आपण म्हणतो. हे त्याचं अल्सो नोन ॲज दी फायब्रस रूट सिस्टीम. इज दॅट क्लिअर? देन ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम इज सीन इन मोनोकॉटिलिडॉन्स प्लांट्स. म्हणजे मेज असेल, ज्वारी, मका, बाजरी हे काय आहे तर मोनोकॉटिलिडॉन्स आहेत. ह्याच्यामध्ये सीड बेरिंग सिरियल्समध्ये जे असतील ते आणि त्याच्यापासून काय होतं तर ते मोनोकॉटिलिडॉन्स आपण काय करतो जनरली त्याचे कसे असतात तर त्याचे ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात इन मोनोकॉटिलिडॉन्स. मेज मका पाहिली असेल ते मका, बाजरी, ज्वारी ह्याच्यामध्ये काय असतात तर ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम असते. टॅप रूट सिस्टीम हे अतिशय खोलवरती जाणारी सिस्टीम आहे. ॲडव्हान्टेशियस म्हणजे काय, ॲडव्हान्टेशियस म्हणजे आपण ती इझिली रिमूव्ह करू शकतो. आता वडाचं झाड असेल त्याला काय टॅप रूट सिस्टीम आहे. आंबा असेल, वड असेल, फायकस बेंगॉलनेसिस, मँजिफेरा इंडिका असेल, अजून तुमचे
टॅमॅरंडस इंडिकस असेल, हे काय तर डायकॉटिलडन्स प्लांटेस. आणि हे काय फायबरस म्हणजे मेज असेल, मका असेल, ज्वारी, गहू, बीट, टिटी, राईस असतील, तुमचे ग्रासेस असतील, हे काय तर मोनोकॉटिलडन्स आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. आणि हे काय करू शकतो आपण इझिली रिमूव्ह करू शकत नाही. नेक्स्ट पार्ट बघा, आपण काय स्टडी करत आहोत, मॉडिफिकेशन ऑफ रूट. पहिल्यांदा आपण टाईप स्टडी केले, कुठले, ॲडव्हान्टेजेस टाईप आणि टॅप रूट सिस्टीम टाईप. टॅप रूटला ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीमलाच आपण काय म्हणतो, फायब्रस रूट सिस्टीम. फायब्रसमध्ये फायब्रस रूट सिस्टीम. ॲडव्हान्टेज टॅप रूटमध्ये काय पाहिलं आपण, की त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होते, प्रायमरी रूट्स डेव्हलप होतात, सेकंडरी रूट्स असतात आणि टर्शियरी रूट्स असतात. नेक्स्ट पार्ट आहे मॉडिफिकेशन ऑफ रूट्स. When the roots or any organ of a plant doing the same functions other than the normal one, it gets changed in forms. Such changed forms are called as the modification. म्हणजे एखादं रूट आहे, ते रूट काय करतं की फंक्शन चेंज करतं, की त्याचं फंक्शन स्ट्रक्चर असेल, मॉर्फॉलॉजी फंक्शन तेच राहणार, पण जरा स्ट्रक्चरली फिजिओलॉजिकली चेंज करतं. म्हणजे काय, रूट स्टोरेजिंग असेल, त्याच्यापासून काय वेगळं एक स्ट्रक्चर फॉर्म करतं, एखादं वेगळं स्ट्रक्चर फॉर्म करतं, त्याला आपण काय म्हणतो, रूट मॉडिफिकेशन्स. त्यामध्ये सेम ऑफ द मॉडिफिकेशन ऑफ रूट आर डिस्क्राइब्ड बिलो. तर काही सम मॉडिफिकेशन्स आहेत, ते आपण काय डिस्क्राईब खाली आपण पद्धतीनं डिस्क्राईब करणार आहोत. त्यातला पहिला पार्ट आहे मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट सिस्टीम. आता टॅप रूट सिस्टीममध्ये कोणकोणते मॉडिफिकेशन आहेत ते आपण स्टडी करत आहोत. फॉर ए फूड स्टोरेज. फूड म्हणजे काय, की अन्न सेवन करण्याची, म्हणजे अन्न साठवून ठेवण्याची क्षमता असणारे मॉडिफिकेशन करतात, त्यांना आपण काय म्हणतो, फूड स्टोरेज. फूड म्हणजे अन्नपदार्थ. इन सम प्लांट अंडरग्राउंड प्रायमरी टॅप स्टोरेज द फूड. म्हणजे काय होतात ते, त्यामध्ये प्रायमरी रूटचे टॅप आहे, प्रायमरी रूट काय करतं, स्टोरेज ऑफ द फूड. द सेकंडरी रूट्स रिमेन्स थिन. इन दिस केसेस द स्टेम इज व्हेरी मच रिड्यूस्ड टू फॉर्म ए डिस्क अँड लीव्ज अरायझिंग फ्रॉम द रिड्यूस्ड इन स्टेम इज कॉल्ड ॲज द रॅडिकल लीव्ज. म्हणजे काय होतात तर ते काही ठिकाणी होतात तुम्हाला हे सेकंड रूट्स काय होतात, तर सेकंड रूट्स जनरली कसं असतात, ते थिन असतात. इन दीज केसेस द स्टेम इज व्हेरी मच रिड्यूस्ड. काय होतं की अतिशय लहान स्टेम असतं. फॉर्म ए डिस्क म्हणजे एखादं फ्युजिफॉर्म रूट असेल, एखादं डिस्क लाईक स्ट्रक्चरमध्ये काय होतात, फॉर्मेशन होतं. अँड लीव्ज अरायझिंग फ्रॉम द रिड्यूस्ड स्टेम. म्हणजे लीव्ज काय होतं, तर लीव्जपासून अरायझिंग होतं, एक छोटंसं स्टेम डेव्हलप होतं, इट्स कॉल्ड ॲज द रॅडिकल लीव्ज. त्यापासून काय होतं, छोटंसं लीव्ज स्टेम डेव्हलप होतात, त्याला आपण त्याच्यावरती काय असतं, तर रॅडिकल लीव्ज डेव्हलप होतात. The swollen tap roots acquires some typical shapes and it's accordingly classified as following 3 types. म्हणजे कुठले आपण ते पाहणार आहोत, टाईपचे कुठले स्वेलन टाईप ऑफ द रूटमधले कोणकोणते टाईप आहेत ते आपण फॉलोइंग टाईप पाहणार आहोत. फर्स्ट आहे त्यातला फ्युजिफॉर्म रूट. आता फ्युजिफॉर्म रूट, द रूट पहिल्यांदा सांगितलं स्टोरेज, टाईप ऑफ द स्टोरेज रूट असतील, टाईप ऑफ द त्याचे कोणकोणते स्टोरेज, फूड मटेरियल स्टोरेज करणारे रूट्स आहेत. पहिला आहे ते फ्युजिफॉर्म रूट. द स्टोरेज रूट विच इज अ स्वेलन इन द मिडल पार्ट. म्हणजे काय होतं, मिडल पार्ट कसा आहे, स्वेलन आहे. अँड टेपर टुवर्ड द बेस. म्हणजे टेपरिंग येणं म्हणजे कसं आहे, निमुळता येणं टुवर्ड द बेसला, कसा आहे, निमुळता. अँड अपेक्स इज कॉल्ड ॲज द अपेक्स इज कॉल्ड फ्युजिफॉर्म रूट. आता तुम्ही रॅडिश मुळा पाहिलेला असेल, इथं डायग्रॅमॅटिकमध्ये तुम्हाला इथं मुळा दाखवला आहे. आता मुळ्यामध्ये काय येतं, स्टोरेज रूटचं एक्झाम्पल आहे. त्याचं ना कोणत्या टाईपमध्ये मोळतो, फ्युजिफॉर्म रूट. म्हणजे काय आहे की स्वेलेनला काय स्वेलेन इन द मिडल पार्ट अँड टेपर्स टुवर्ड द बेस अँड अपेक्स. म्हणजे बेसला आणि अपेक्सला काय येतं, टुवर्ड द ही झालेलं आहे का, निमुळता आहे, त्याला आपण काय म्हणतो, रॅडिश. फॉर एक्झाम्पल रॅडिश तुम्हाला डायग्रॅम काढणं गरजेचं आहे. फ्युजिफॉर्म रूटमधले जर डिस्क्रिप्शन थोडंसं लिहिणं गरजेचं आहे. एक्झाम्पल काय आहे तुमचं, रॅडिश, मुळा सर्वांना माहीतच आहे, भाजीसाठी आपण वापरतो मुळा. नेक्स्ट आहे कोनिकल रूट्स. आपण काय पाहतोय, तर हे काय पाहतोय आपण, रूट्स मॉडिफिकेशन, टॅप रूटचे मॉडिफिकेशन टाईप्स पाहतोय. स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल, सॉरी, कोनिकल
The storage route which is born at the base and gradually tapers toward the apex. म्हणजे काय होतं की born at the base and gradually tapered, म्हणजे दोन्ही साईडला काय होतं तर टेपर एंड असतं. आपण गाजर पाहिले इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी कॅरोट्स. त्याच्यामध्ये काय कोनिकल टाईप ऑफ द रूट. फ्युजिफॉर्म रूटमध्ये फॉर एक्झाम्पल रॅडिश आणि कोनिकल रूटमध्ये काय तर कॅरोट. स्टोरेज रूट विच इज बॉर्न ॲट द बेस अँड ग्रॅज्युअली टेपर टुवर्ड दी अपेक्स, म्हणजे दोन्ही साईडला काय असतात टेपरिंग एंड्स असतात. नेक्स्ट थर्ड पार्ट बघा, नॅपिफॉर्म रूट्स. द स्टोरेज रूट विच इज अ मच स्वेलन, म्हणजे काय होतं सेंट्रलला काय होतं स्वेलन, ऑलमोस्ट स्पेरिकल अँड एंड टेपर इन टू द नॅरो अपेक्स, म्हणजे काय होतं जे एंड आहे तो टेपरिंग असा निमुळता आकाराचा झालेला आहे. म्हणजे त्याला बीट पाहिले असेल तुम्ही, बीटचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर सेंट्रलला बेसला काय आहे तर तुमचा स्वेलन आहे. स्वेलन असं बटाट्यासारखा दिसतो आणि त्यापासून काय होतं तर टेपर एंड जे मुळा रूटच्या रिजनचा आहे तर काय टेपर्स टुवर्ड दी अपेक्स, नॅरो दी अपेक्स, म्हणजे काय होतं टुवर्ड दी अपेक्स इज कॉल्ड ॲज द नॅपिफॉर्म रूट. बीट फॉर एक्झाम्पल, फ्युजिफॉर्मचं फॉर एक्झाम्पल रॅडिश, कोनिकलचं कॅरोट अँड नॅपिफॉर्मचं बीट. हे आपण काय पाहतो तर टॅपरूट सिस्टीमचे मॉडिफिकेशन पाहतोय. नेक्स्ट पार्ट बघा, फॉर रेस्पिरेशन. आता फूड स्टोरेज पाहिलं, रेस्पिरेशन पाहूया आता. तर निमॅटोफोर ऑर रेस्पायरेटरी रूट सिस्टीम. आता रायझोमॉर्फ असेल, मँग्रोव्ज असतील. निमॅटोफोर म्हणजे काय, ज्या ठिकाणी समुद्रकिनारा आहे, ज्या ठिकाणी सलाईन वॉटर आहे, ज्या ठिकाणी गाळाची जे क्षेत्रीय आहे त्या ठिकाणी प्लांट्स जे ग्रो होतात ते काय करतात तर सॉईलपासून एक वेगळं रूट्स काय होतात सॉईलच्या बाहेर येतात आणि एक पोर सॉईलवरती काय होतं त्या रूटच्या टीप रिजनला एक पोर असतो. त्याला ते कशासाठी तर गॅसेज एक्सचेंज करण्यासाठी तो स्पोर महत्त्वाचा असतो. दीज एरियल निमॅटोफोर ऑर रेस्पायरेटरी. निमॅटोफोरलाच काय म्हणलं जातं तर रेस्पायरेटरी रूट सिस्टीम म्हणलं जातं. दीज आर एरियल रूट्स फाउंड इन मँग्रोव्ज प्लांट. म्हणजे काय होतात ते रूट्स कशामध्ये प्रेझेंट आहेत तर मँग्रोव्ज प्लांटमध्ये. द प्लांट्स ग्रोविंग इन मार्शी प्लेसेस नियर द सी शोर्स वेअर द ऑक्सिजन इज लॅकिंग. म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे त्या ठिकाणी काय होतं तर ते डेव्हलप्स होतात फ्युजिफॉर्म रेस्पायरेटरी रूट्स. टू cope up the situation that horizontal secondary root gives out aerial branches which grow vertically upward the negatively geotropics. आता काय होतात तर आपण मगाशी रूट्स पाहिले तर काय होतात तर पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. आता हे काय तर निगेटिव्हली सॉईलच्या बाहेर आलेत आणि व्हर्टिकली हॉरिझॉन्टली सेकंडरी रूट्स काय होतात गिव्ज आउट ऑफ द एरियल ब्रांचेस. त्याच्या हॉरिझॉन्टली काय होतात तर ब्रांचेस डेव्हलप होतात. हॉरिझॉन्टली म्हणजे त्या सॉईलमधली काय सगळ्या अशा बाजूला सगळ्या अशा ग्रो होतात त्या हॉरिझॉन्टली अपवर्ड द व्हर्टिकल पोझिशनमध्ये. इज दॅट क्लिअर. निगेटिव्हली जिओट्रॉपिक. आता इथे एक्झाम्पलमध्ये तुम्ही चित्र जर व्यवस्थित पाहिलं तर त्याच्यामध्ये हे काय झालेले आहेत ते सगळे रूट्स काय झालेले आहेत हे वरती आलेले आहेत रूटचे प्लांटचे काय म्हणजे निगेटिव्हली जिओट्रॉपिक. आणि बाकी हे आता ह्या डायग्राममध्ये पहिल्या डायग्राममध्ये बघा हे प्लांट आहे. प्लांटपासून काय झाले तर सगळे रूट्स डेव्हलप झालेले आहेत. आता रूट्समध्ये एक निमॅटोफोर ओपनिंग असतात. निमॅटोफोरमध्ये काय गॅसेज एक्सचेंज असेल त्याला गॅस पाहिजे, ऑक्सिजन असेल कार्बन डायऑक्साईड पाहिजेच त्याला फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी. त्यासाठी ते गाळातून काय होतात तर वरती येतात. हे अशा पद्धतीचं मँग्रोव्ज असतील मँग्रोव्जलाच रायझोमॉर्फ अशा आपण म्हणतो त्यांना मँग्रोव्ज असतील रायझोमॉर्फ असतील. नेक्स्ट पॉईंट बघा, दीज आर एरियल रूट्स फाउंड इन द मँग्रोव्ज प्लांट. म्हणजे मँग्रोव्जचे प्लांट्स आहेत त्यांना ते फाउंड असतात म्हणजे प्रेझेंट असतात. फाउंड म्हणजे प्रेझेंट. प्लांट्स ग्रोविंग इन ए मार्शी प्लेसेस नियर द सी. म्हणजे ज्या ठिकाणी मार्शी असतील मडी प्लेसेस असेल त्या ठिकाणी काय होतात तर ते जनरली तुम्हाला पाहायला मिळतील. शोर्स वेअर द ऑक्सिजन इज लॅकिंग. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची लॅकिंग म्हणजे ऑक्सिजन ॲब्सेंट आहे त्या ठिकाणी काय होतात तर ते रूट काय होतात जमिनीच्या वर येतात. निगेटिव्हली जिओट्रॉपिक. आता हे आपण पाहिलं निगेटिव्हली जिओट्रॉपिक. नेक्स्ट बघा, दीज एरियल ब्रांचेस आर कॉल्ड ॲज अ निमॅटोफोर रूट. म्हणजे त्याच ब्रांचेसला काय म्हणतो आपण निमॅटोफोर रूट किंवा रेस्पायरेटरी रूट सिस्टीम. विच बिअर्स स्मॉल पोर इज कॉल्ड ॲज लेंटिसेल. म्हणजे त्या लेंटिसेल तुम्हाला मगाशी म्हणले मी तुम्हाला सेंट्रलला टीप रिजनला काय असतो स्मॉल पोर लाईक ओपनिंग असतं त्यालाच आपण काय म्हणतो लेंटिसेल फॉर ए गॅसेज एक्सचेंजिंग. त्याचं फंक्शन काय आहे तर टू एक्सचेंज द गॅसेस. निमॅटोफोर्स आर ऑल्सो
कॉल्ड ॲज रेस्पायरेटरी ऑर ब्रिदिंग रूट्स. आता रेस्पायरेटरी रूट्स म्हणा, ब्रिदिंग रूट्स म्हणा किंवा निमॅटोफोर रूट्स म्हणा, म्हणजे हे तिन्ही काय तर एकच आहेत. एक्झाम्पल काय, रायझोमॉर्फा असेल किंवा ॲवेसेनिया असेल किंवा तुमचा मँग्रोज म्हणा, हे एक्झाम्पल आहे फॉर रेस्पायरेशन. इज दॅट क्लिअर? आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया. मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. आता पहिल्यांदा पाहिलं आपण टॅप रूट सिस्टीम. टॅप रूट सिस्टीममध्ये कुठलं, फ्युजिफॉर्म रूट, नॅपिफॉर्म रूट, कोनिकल रूट. फ्युजिफॉर्म, कोनिकल आणि नॅपिफॉर्म. फ्युजिफॉर्मचं कुठलं एक्झाम्पल आहे तुमचा रॅडिस असेल, नॅपिफॉर्मचं एक्झाम्पल कॅरोट रॅडिकलचं कॅरोट असेल आणि नॅपिफॉर्मचं बीट आहे. तदनंतर आता आपण नेक्स्ट पार्ट पाहत आहोत, बी पार्ट, मॉडिफिकेशन ऑफ द ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. टॅप रूट सिस्टीम इज ओव्हर. नेक्स्ट पार्ट आहे ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम फॉर फूड स्टोरेज. आता ह्याच्यामध्ये पण पहिल्यांदा फूड स्टोरेजमधले पण पाहिले, तदनंतर आपण रेस्पायरेटरी पाहिला, निमॅटोफोर असेल, रायझोमॉर्फ असेल, ब्रिदिंग रूट्स असतील. आता हे पाहू द्या, लक्ष द्या इकडं. फॉर फूड स्टोरेज सिम्पल ट्यूबरस रूट्स. आता सिम्पल ट्यूबरस रूट्स, दीज रूट्स बिकम स्वेलन अँड डू नॉट अज्युम ए डेफिनाईट शेप. म्हणजे स्वेलन असतात, बिकम स्वेलन अँड अज्युम डेफिनाईट शेप, म्हणजे असे वेगवेगळे आकाराचे असतात. अज्युम डेफिनाईट शेप. दे आर ऑलवेज बॉर्न इन स्लाइटली, म्हणजे काय होतात, जनरली स्लाइटली बॉर्न होतात. दीज रूट्स अराईज फ्रॉम ए नोड्स ऑफ ए स्टेम्स, म्हणजे काय होतात, त्या नोडल रिजनपासून अराईज डेव्हलप्स होतात. अँड एंटर द सॉईल, ते नोडल रिजनपासून डेव्हलप होतात आणि सॉईलमध्ये काय होतात, एंटर्स होतात. एक्झाम्पल कुठले, स्वीट पोटॅटो. आता तुम्हाला रताळू माहीत असेल, रताळू, तर काय सिम्पल ट्यूबरस रूट सिस्टीम, ते कुठले एक्झाम्पल आहे, मॉडिफिकेशन ऑफ द ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. नेक्स्ट आहे बघा, फॅसिक्युलेटेड ट्यूबरस रूट सिस्टीम. आता फॅसिक्युलेटेड ट्यूबरस रूट सिस्टीम स्टोरेज ऑफ द ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. ए क्लस्टर ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट्स ऑफ सम प्लांट्स बिकम थिक, म्हणजे ॲडव्हान्टेशियस रूट सम प्लांटमध्ये काय होतं, बिकम ए थिक अँड फ्लेशी ड्यू टू द स्टोरेज ऑफ द फूड. थिक म्हणजे जाड असेल आणि फ्लेशी म्हणजे फ्लेक्झिबल आहे, फ्लेशी स्टोरेज ऑफ द फूड. दीज आर नोन ॲज ए फॅसिक्युलेटेड ट्यूबरस रूट्स, म्हणजे काय होतं त्यालाच ऑल्सो नोन ॲज द फॅसिक्युलेटेड ट्यूबरस रूट्स. देर आर मेनी ट्यूबरस रूट्स ॲट द बेस ऑफ द स्टेम, म्हणजे मेनी स्टेमच्या बेसला काय होतात, मेनी ट्यूबरस रूट्स आहेत, ते डेव्हलप्स होतात. ॲस्पॅरॅगस, इन कंडिशन ऑफ द ॲस्पॅरॅगस. आता हे एक्झाम्पल बघा ॲस्पॅरॅगसचे, हे काय फॅसिक्युलेटेड ट्यूबरस रूट्स, अशा पद्धतीचे रूट्स असतात. पहिलं का कोणतं आपलं पाहिलं, सिम्पल ट्यूबरस रूट्स, एक्झाम्पल स्वीट पोटॅटो. फॅसिक्युलेटेड ट्यूबरस रूट्स, एक्झाम्पल ॲस्पॅरॅगस. नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट आहे तुमचा फॉर मेकॅनिकल सपोर्ट. आता जे काय मेकॅनिकल सपोर्टसाठी स्पेशल टाईप आहे मेकॅनिकल सपोर्ट, प्रॉप रूट सिस्टीम. आता प्रॉप रूट सिस्टीम म्हणजे ओढाच्या पारंब्या माहिती आहेत, ओढ असेल, पिंपळ असेल, हे ज्या पारंब्या आपण त्याला काय होतात, तर त्या एंटरिंग होतात. दीज रूट प्रॉप, त्यालाच काय म्हणतो, पारंब्यालाच आपण प्रॉप रूट सिस्टीम म्हणतो. फायकस बेंगॉलनेसिस, फायकस रेसिमोजा, अशा पद्धतीचे हे काय असतात, ह्या प्लांटवरती जनरली काय होतात, तर प्रॉप रूट्स डेव्हलप्स होतात. दीज रूट्स अराईज फ्रॉम हॉरिझॉन्टल ब्रँचेस फ्रॉम ट्री, म्हणजे ज्या हॉरिझॉन्टल ब्रँचेस आहेत, त्या ज्या ओढाच्या मोठमोठ्या फांद्या आहेत, त्यांना काय होतात, सपोर्टिंगसाठी. त्याचं ज्या कार्यकाल पाहिला तर 100 वर्ष आयुष्य असतं, 100 वर्षापेक्षा जास्त. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर त्यांचं ज्या सपोर्टिंगसाठी, मेकॅनिकल सपोर्टसाठी त्या काय होतात, तर त्या जमिनीमध्ये एंटर्स होतात. दीज रूट अरायजेस फ्रॉम द हॉरिझॉन्टल ब्रँच ऑफ द ट्री लाईक बनियन ट्री. बनियन ट्री म्हणजे कॉमन नेम आहे त्याचं, फायकस बेंगॉलनेसिस, त्यालाच आपण वड म्हणतो. अँड ग्रो द व्हर्टिकल डाऊनवर्ड टिल दे पेनिट्रेट द सॉईल, म्हणजे काय होतात, ते तुम्ही जर मोठमोठे झाडं पाहिले असतील वडाची, तर ते काय होतात, तर ते त्या रूट्स काय होतात, एंटर होतात इन टू द सॉईल अँड तेच रूट परत काय होतं, स्टेममध्ये कन्वर्ट होतं. अशा पद्धतीचे मोठमोठे झाडे काय करतात, तर ते मेकॅनिकल सपोर्टसाठी त्यांच्या पारंब्या असतात, त्यांना त्याला प्रॉप रूट आपण म्हणतो सायंटिफिक भाषेमध्ये. ते प्रॉप रूट्स काय होतात, सॉईलमध्ये एंटर्स होतात. पेनिट्रेट इन टू द सॉईल.
The secondary growth occurs in these roots so that they become a thick. म्हणजे सेकंडरी रूट्स हायर अँजिओस्पर्म प्लांट म्हणले की सेकंडरी रूट्सचं काय, सेकंडरी ग्रोथ काय प्रेझेंट आहे, ऑकर्स इन दीज रूट सो दॅट दे बिकम ए थिक. थिक म्हणजे असं तुम्ही त्याला काय करतो आपण, झोका घेणे म्हणे असे, त्यावरती सरासरी ते अतिशय कडक असतात, थिक असतात. ॲक्ट लाईक द पिलर, म्हणजे एखादा पिलर म्हणजे आपण खांबा असेल, खांबासारखे ॲक्ट होतात कशाला, प्लांटला, टू प्रोव्हाइड द मेकॅनिकल सपोर्ट. म्हणजे ते काय करतात, मेकॅनिकल सपोर्ट का प्रोव्हाइड करायचं काम करतात. टू दे हेवी ब्रांचेस, म्हणजे त्या काय असतात, अतिशय हेवी ब्रांचेस असतात. एक्झाम्पल बनियान ट्री, हेवी ब्रांचेस. नेक्स्ट बघा, समजलं प्रॉप रूट, समजलं ओढाच्या पारंब्या, लक्षामध्ये ठेवा, हे डिस्क्रिप्शन आहे. तदनंतर तुमचं नेक्स्ट आहे स्टिल्ट रूट. स्पेशल टाईपमध्ये स्टिल्ट रूट कुठले, दीज रूट्स नॉर्मली अराईज फ्रॉम ए फ्यू लोअर नोड्स. म्हणजे काय होतात तर नॉर्मली अराईज काय होतात, फ्यू लोअर नोड्सच्या, म्हणजे 1, 2, 3 सरासरीच्या. जसे बॅलन्सिंग झाडाचं वजन वाढेल तसं तसं त्या वरच्या नोडला, पहिल्यांदा फर्स्टला आलं, परत नंतर सेकंड रोला, जे बॅलन्सिंग करण्याचं काम करतात तर स्टिल्ट रूट. दीज रूट्स नॉर्मली अराईज फ्रॉम ए फ्यू लोअर नोड्स. म्हणजे काय आता ज्या कमी, फ्यू म्हणजे किती, 1-2 लोअर नोड्सला. ऑफ ए वीक स्टीम, म्हणजे जे वीक स्टीम आहे, वीक आपण त्याला अशक्त स्टेम म्हणूया, अशक्त स्टेम म्हणूया. त्यासाठी काय होतात तर ते रूट्स डेव्हलप होतात. वीक स्टीम इन सम मोनोकॉट्स प्लांट, म्हणजे श्रब्स असतील, स्मॉल ट्रीज असतील, त्याच्यामध्ये काय असतात तर हे स्टिल्ट रूट प्रेझेंट असतात. दे ग्रो ऑब्लिकली डाऊनवर्ड्स अँड पेनिट्रेट्स द सॉईल. म्हणजे काय होतात ते डाऊनवर्डला असेल, पेनिट्रेट्स काय होतात, पेनिट्रेट्स द सॉईल अँड प्रोव्हाइड द मेकॅनिकल सपोर्ट. ते काय करतात तर रूट्स आधी फर्स्ट लेवलला आहेतच, पण नंतरही फ्यू नोड्स आणि इंटर नोड्सवरती काय होतात तर रूट्स डेव्हलप होतात आणि ते काय करतात, प्रोव्हाइड द मेकॅनिकल सपोर्ट. प्रोव्हाइड काय करतात, मेकॅनिकल सपोर्ट. आता तुम्ही हे पाहिलं असेल, द मेज असेल, शुगर केन असेल, ज्वार असेल. फॉर एक्झाम्पल मेज, शुगर केन, सॅक्रम ऑपेसिनरम, ज्वार असेल, हे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करतात तर हे पाहायला मिळतात. आता मेजमध्ये हे डायग्राम, सेकंड डायग्राममध्ये बघा, हे असे प्रकारचे स्टिल्ट रूट आहेत. पहिल्या डायग्राममध्ये आपण ओढाच्या पारंब्या, लक्षात ठेवा, प्रॉप रूट सिस्टीम, बनियान ट्री असेल. आणि नेक्स्ट डायग्राममध्ये तुमचं काय आहे तर स्टिल्ट रूट. स्टिल्ट रूट म्हणजे काय, बॅलन्सिंग फ्यू नोड आणि इंटर नोडच्या रिजनला काय होतात, हे रूट्स डेव्हलप होतात. इज दॅट क्लिअर. नेक्स्ट आहे क्लिंगिंग रूट. आता क्लिंगिंग रूट, आता हे तिसरा पार्ट बघा, क्लिंगिंग रूट्स. म्हणजे क्लिंगिंग म्हणजे काय, जे मनी प्लांट आहे, पायपर प्लांट आहेत. पायपर प्लांट म्हणजे आपण पायपर नायग्रम माहिती आहे तुम्हाला, खाऊचं पान. खाऊचं पानाचं तुम्ही झाड पाहिलं असेल, आपल्या गार्डनमध्ये आहे, तुम्हाला ते ग्रीन हाऊसच्या तिथं पाहायला मिळेल. ते काय होतं तर एखाद्या स्टेमला काय होतं तर ते व्यवस्थित पायपर म्हणजे ते व्यवस्थित असं वेलासारखं, वेलच असतो तो, वेलासारखं व्यवस्थित ते क्लिंगिंग रूट्स काय होतात, डेव्हलप होतात त्याच्या नोडल रिजनपासून. The clinging roots plant like the piper produces roots from there the nodal region. आता ते काय होतात तर रूट्स कसे होतात पायपरमध्ये तर नोडल रिजनपासून डेव्हलप होतात. बाय मीन्स विच दे अटॅच देमसेल्फ टू द सम सपोर्ट्स अँड क्लाइम ओव्हर. म्हणजे काय करतात तर ते सपोर्टसाठी रूट्स डेव्हलप होतात किंवा काय होतात तर त्याच्या क्लाइम म्हणजे त्याला घट्ट धरून ठेवण्यासाठी, सपोर्टच, मेकॅनिकल सपोर्टसाठीच काय होतात तर ते डेव्हलप्स होतात. मनी प्लांट असेल, पायपर प्लांट असेल, खाऊचं पान असेल. आता ह्या डायग्राममध्ये पहिली डायग्राम आहे ते पायपर आहे, खाऊचं पान. नेक्स्ट डायग्राम आहे ते तुमच्या काय, नेक्स्ट इमेज आहे ते तुमची कुठली आहे, मनी प्लांट असतील. हे काय होतात तर हे क्लिंगिंग रूट्स आहेत. कुठले क्लिंगिंग रूट्स. इज दॅट क्लिअर. नेक्स्ट बघा, आता थर्ड पार्ट बघा, फॉर अ स्पेशल फंक्शन्स. प्रॉप रूट पाहिलं आपण, स्टिल्ट रूट पाहिलं आणि क्लिंगिंग रूट. प्रॉप रूटचं एक्झाम्पल बनियान ट्री, स्टिल्ट रूटचं एक्झाम्पल मेज, शुगर केन असेल, ज्वार असेल. आणि नंतरचं आपण क्लिंगिंग रूट. क्लिंगिंग रूटचं एक्झाम्पल पायपर असेल, पायपर नायग्रम असेल आणि किंवा तुमचं मनी प्लांट असतील. इज दॅट क्लिअर. आता थर्ड पार्ट बघा, फॉर स्पेशल फंक्शन्स. आता काही जे स्पेशल फंक्शन्स आहेत, आता फंक्शनली काय आहे ते स्पेशल्स आहेत. आता इपीफायटिक प्लांट्स. इपी म्हणजे च्या अबव, एका प्लांटवरती दुसरं प्लांट काय होतं, ग्रो होतं. एपिफायटिक प्लांट. सम स्मॉल प्लांट लाईक ऑर्किड्स ग्रो ऑन हॉरिझॉन्टल ब्रांच ऑफ ए बिग ट्रीज इन ए फॉरेस्ट
टू गेट द सनलाईट. म्हणजे काय होतं, ज्या फॉरेस्ट असेल, पायनस फॉरेस्ट असेल किंवा जे अँजिओस्पर्मिक जे मोठमोठ्या इकडं फॉरेस्ट जे पाहायला असतील तुम्ही, फॉरेस्टमध्ये काय होतात, एका प्लांटवरती काय होतं दुसरं प्लांट ग्रो झालेलं असतं, त्यालाच आपण म्हणतो ऑर्किड्स. ऑर्किड्स म्हणजे काय, हायली ब्युटिफुल फ्लावरिंग प्लांट्स आहेत ऑर्किडचे, हे पाहायला मिळतील. ते सनलाईट मिळण्यासाठी काय होतं, तर ते स्टेमवरती ग्रो होतात. सच प्लांट्स हॅव ए ग्रीन लीव्ज. त्या प्लांटचे काय असतात, तर ग्रीन लीव्ज असतात. अँड कॅन फोटोसिंथेसाइज. म्हणजे काय करतात, ते फोटोसिंथेसाइज करायचं काम, ग्रीन आहेत म्हणजे फोटोसिंथेसिस करणारच आहेत. दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲज द इपीफाइट्स. म्हणजे त्याच प्लांटला आपण काय म्हणतो, कॉल्ड ॲज दी इपीफाइट्स. इपी म्हणजे च्या अबो दुसऱ्या प्लांटवरती ग्रो होतात, त्यांना आपण म्हणतो इपीफाइट्स. द इपीफाइट्स आर प्रोव्हाइडेड विथ these aerial roots in addition to the clinging roots. म्हणजे ते इपीफाइट करतात, एरियल रूट्स काय करतात, प्रोव्हाइड करतात. ॲडिशनली काय करतात, एरियल रूट्स प्रोव्हाइड्स करतात. द एरियल रूट्स आर स्पॉन्जी ड्यू टू द प्रेझन्स ऑफ स्पेशल टिश्यू कॉल्ड ॲज द वेलेमेंट टिश्यू. आता त्या रूट्समध्ये काय आहे, तर स्पेशल टिश्यू आहे. कोणते टिश्यू, वेलेमेंट टिश्यू विच इज सिच्युएटेड आउटसाइड ऑफ द कॉर्टेक्स. आता ते वेलेमेंट टिश्यू कुठं आहे, सिच्युएटेड इन आउटसाइड कॉर्टेक्स. त्या आउटसाइड कॉर्टेक्समध्ये वेलेमेंट टिश्यू आहे. वेलेमेंट टिश्यूचं फंक्शन काय, तर ते काय करतं, हायग्रोस्कोपिक आहे किंवा गॅसेज एक्सचेंज असेल किंवा ॲटमॉस्फेरिक, जे हवेतलं ॲटमॉस्फिअर आहे, जे मॉइश्चर आहे ते काय करतं, ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतं. सो वेलेमेंट टिश्यू. आता तुम्ही म्हणसाल त्या ऑर्किड इपीफाईटवरती आहे, तर इपीफाईटला तिथं पाणी द्यायला कोण जाणार आहे का, नाही. तर ते काय करतं, हवेतलं ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर असेल ते काय करतं, ॲब्सॉर्ब करतं म्हणून त्याच्या रूट्समध्ये काय आहे, तर वेलेमेंट टिश्यू आहे. ते कुठं आहे, तर आउटसाइड ऑफ दी कॉर्टेक्स. The cells of velament tissue are hygroscopic, have a porous wall, and with the help of this velament tissue, these roots absorb the moisture. काय करतं, मग अशी सांगितलं, मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतं फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. म्हणजे ॲटमॉस्फिअरमधलं मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतं. स्पॉन्जी टिश्यू आहे, आउटर ऑफ द कॉर्टेक्स आहे. ते कुठं आहे, सिच्युएटेड इन आउटसाइड ऑफ द कॉर्टेक्स. फॉर एक्झाम्पल व्हॅनिला. आता व्हॅनिला आईस्क्रीम आहे. व्हॅनिला म्हणजे एखाद्या ऑर्किडची व्हॅनिला ही काय स्पेसिस आहे, व्हॅन्डा असेल, व्हॅनिला असेल. इज दॅट क्लिअर, व्यवस्थित. आता डायग्रॅम बघा, ही डायग्रॅम, ह्याच्यावरती काय झाले, तर हायर अँजिओस्पर्मिक प्लांटला काय झालेले आहेत, तर हे काय झाले, व्हॅन्डाचे स्पेसिस डेव्हलप झालेत. लिव्ज कसे आहेत, तर ग्रीन आहेत. ग्रीन म्हणजे काय, इट इज अ फोटोसिंथेसाइज्ड लिव्ज. फोटोसिंथेसाइज्ड फ्लावर कसे आहेत, हायली ब्युटिफुल फ्लावर्स आर देअर. नेक्स्ट आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतील, ते व्हॅन्डाच्या स्पेसिस पाहायला मिळतील. इज दॅट क्लिअर. नेक्स्ट टाईप बघा, सकिंग रूट ऑर हॉस्टेरिया. आता सकिंग म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन ऑफ द फूड मटेरियल आहे. ते काय करतात, दुसऱ्या प्लांटवरती ग्रो होतात आणि त्याच्यापासून काय करतात, ॲब्सॉर्प्शन ऑफ द फूड मटेरियल. फॉर एक्झाम्पल अमरवेन तुम्हाला माहिती आहे, कसकोटा पॅरासाईट माहिती आहे, त्याला आपण काय म्हणतो, कसकोट्याला काय म्हणतो, बांडगोळ सुद्धा म्हणतो मराठीमध्ये, कसकोटा पॅरासाईट. दीज आर हायली स्पेशलाइज्ड अँड मायक्रोस्कोपिक रूट्स. आता हायली स्पेशलाइज्ड, मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, थ्रेड लाईक स्ट्रक्चर, डेव्हलप्ड बाय पॅरासाईट टू द ॲब्सॉर्प्शन नरिशमेंट ऑफ द होस्ट. काय करतं, ॲब्सॉर्प्शन करतं, नरिशमेंट करतं. ॲब्सॉर्प्शन करणार फूड मटेरियल, त्याच्यावरती काय होणार, ग्रो होणार, नरिशमेंट ऑफ द होस्ट. इन पार्शल पॅरासाईट लाईक लोरॅन्थस, they penetrates only oxygen element of the host to absorb the water and minerals. होस्टमधनं काय करतं, ॲब्सॉर्ब द वॉटर ॲब्सॉर्ब करणार आहे, काय वेळेस काय करणार आहे, मिनरल्स ॲब्सॉर्प्शन करणार आहे. नेक्स्ट पार्ट बघा, द टूट झायलेम एलिमेंटपासून काय करतं, द पार्शल पॅरासाईट लाईक द लोरॅन्थस, दे पेनिट्रेट्स ओनली द झायलेम एलिमेंट्स ऑफ द होस्ट टू ॲब्सॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स. झायलेम एलिमेंटपासून काय करणार आहेत, होस्ट द ॲब्सॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स. द टोटल पॅरासाईट लाईक कसकोटा, दे आर एस्टॅब्लिश ए कनेक्शन विथ द व्हॅस्क्युलर स्टँड्स. म्हणजे त्यापासून काय कनेक्शन, व्हॅस्क्युलर स्टँड्स ऑफ द होस्ट अँड सक फूड डायरेक्टली फ्रॉम द फ्लोएम.
आता ते काय करतात, सकिंग म्हणजे जे होस्टोरिया त्याचा काय इन्सर्ट करतात झायलम एलिमेंटपासून, त्यापासून काय करतात वॉटर करतात. फ्लोएममध्ये काय असतं, तर फूड मटेरियल टिश्यू आहे, तर फ्लोएममध्ये काय करतात, तर ते सकिंग करतात आणि त्यापासून काय करतात, तर ते फूड मटेरियल ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात. बरोबर आहे. नेक्स्ट, directly phloem and minerals from xylem, and such roots is called as a parasitic root, sucking root or hosteria. Parasitic root, sucking root or hosteria. एक्झाम्पल कुठले, लोरॅन्थस असेल, कसकोटा असेल. कसकोटा म्हणजे अमरवेल. आता सगळ्यांनी ह्या अमरवेल पाहिला आहे. एखाद्या झाडावरती जर टाकला तर हा काय झाड पूर्ण नष्ट करतं. का नष्ट करतं, त्याच्यावरती ते ग्रो होतं आणि त्याला मारण्याचं काम करतं. म्हणजे कसकोटा अमरवेल आपण त्याला म्हणतो. हे काय आहे, तर सकिंग रूटचा टाईप आहे. आता कुठलं आपण पाहिलं सकिंग रूटमध्ये, आपण होस्टेरिया, सकिंग रूटचं एक्झाम्पल अमरवेल, कसकोटा, होस्टेरिया. त्यानंतर तुम्ही काय पाहिलं, स्पेशल टाईप ऑफ द रूट इपिफायटिक, वेंडा. नेक्स्ट तुमचं क्लिंगिंग रूट्स, हे कुठले ॲडव्हान्टेजेस रूटचं टाईप आहे, त्याचं पायपर बेटल असतील, मनी प्लांट्स असतील, हे आपण पाहिलं. त्यानंतर काय पाहिलं, फॉर मेकॅनिकल सपोर्ट, प्रॉप रूट सिस्टीम आणि प्रॉप रूट्स असतील, आणि स्टिल्ट रूट, प्रॉप रूट बनियन ट्री आणि स्टिल्ट रूट मेज असेल, सॅक्रम ऑपेसिनेरम असतील. त्यानंतर मॉडिफिकेशन आपण पाहिलं, सिम्पल ट्यूबरस रूट्स आणि काय फॅसिक्युलेटेड ट्यूबरस रूट्स. सिम्पल ट्यूबरस रूट्सचं एक्झाम्पल स्वीट पोटॅटो. फॅसिक्युलेट ट्यूब रूट्स एक्झाम्पल कुठले, तर ॲस्पॅरॅगस. त्यानंतर रेस्पायरेशन असेल, मँग्रोव्ज असतील, रायझोमॉर्फ असेल, निमॅटोफोर असेल, ॲव्हॅसिनी असतील. हे एक्झाम्पल काय, तर ब्रीदिंग रूट्स आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट आहे तुमचं फिजिफॉर्म रूट. आता हे टॅप रूटचे एक्झाम्पल आहे. टॅप रूट मॉडिफिकेशन, फिजिफॉर्म रूट, कोनिकल रूट, नॅपिफॉर्म रूट. फिजिफॉर्मचं एक्झाम्पल रॅडिश असेल, कोनिकलचं एक्झाम्पल कॅरोट, आणि नॅपिफॉर्म रूटचं कोणचं एक्झाम्पल आहे, बीट एक्झाम्पल. आणि नंतर काय तुम्ही सुरुवातीला आपण काय पाहिलं, फॉर स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल. नंतर 2 टाईप आहेत, ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीम, टॅप रूट सिस्टीम. आणि नंतर डेफिनेशन आणि त्याचं फंक्शन्स. आणि ह्याच्यामध्ये काय रूट सिस्टीम, टॅप रूट आणि ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीम. ओके, थँक्यू.